टँकर मॅनेजमेंट हे फीचर वापरण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो आपला बॉटम बार आहे त्याच्यावर टँकर्सच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. मग आपण टँकर्सच्या मेन फीचरमध्ये आपण जातो आणि आपल्याला जेव्हा की कोणत्याही टँकरची एंट्री करायची तर त्याचे वेंडर्स आपल्याला पहिल्यांदा ॲड करावं लागतात. त्यासाठी इथे वेंडर्सच्या आयकॉनवर क्लिक करायचं. इथे जर तुम्ही आधीच बनवलेले वेंडर्स असतील तर ते दिसतात, नाही तर मग आपल्याला नवीन वेंडर ॲड करावे लागतात. तर वेंडर्स ॲड करण्याकरता फर्स्ट ऑफ ऑल ह्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचा. त्यात वेंडरची बेसिक डिटेल्स जसं की नाव, ईमेल, फोन नंबर, ॲड्रेस आणि त्या वेंडर्सकडे टँकर्सच्या कॅपॅसिटी किती आहेत आणि प्रत्येक कॅपॅसिटीची कॉस्ट आपल्याला एंटर करावं लागते. आणि समजा जर आपल्याला हे जे प्रीडिफाईंड ऑप्शन्स आहेत त्याच्यातला कोणताच समजा टाईप नको आहे तर आपण आपले कस्टम टाईप्सही टाकू शकतो. त्याच्यासाठी इथे क्लिक करावं लागतं ह्या कस्टम व्हॉल्यूमवर आणि तुमचा टँकरचा टाईप आहे तो निवडा लागतो, डोमेस्टिक किंवा ड्रिंकिंग. तर आपल्याला 1000 लिटरचा डोमेस्टिक घ्यायचं तर डोमेस्टिक घेऊ शकतो, नाही तर ड्रिंकिंग आणि त्याची कॉस्ट. असं फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पहिल्यांदा वन टाईम फक्त सेटअप असतो ज्यात आपल्याला वेंडर्स ॲड करावे लागतात. वन टाईम वेंडर्स ॲड करून झालेत की त्याची लिस्ट इथे दिसते. आपण ते पर्टिक्युलर क्लिक करून एडिटही करू शकतो. त्यानंतर जेव्हा की त्या पर्टिक्युलर वेंडरचा टँक येईल तेव्हा आपल्याला ही जी फर्स्ट टँकर एंट्रीची स्क्रीन आहे तिथून एंट्री करता येते. त्यासाठी आपल्याला ह्या खालच्या प्लस आयकॉनवर क्लिक करावं लागतं. मग तुम्ही जे ॲड केलेले वेंडर्स असतील ते तुम्हाला इथे दिसतात. मग आपल्याला जो पाहिजे तो पर्टिक्युलर वेंडर सिलेक्ट करायचा. जसं की मी आता श्री वॉटर आपल्याला सिलेक्ट करतो. मग आपण त्या वेंडरसाठी जेवढ्या कॅपॅसिटी सेव्ह केलेल्या असतील विथ त्यांचे टाईप्स आपल्याला खाली दिसतात. त्यापैकी जो पाहिजे तो सिलेक्ट करायचा. त्यानंतर आपल्याला एंट्री घेताना एंट्रीचा फोटो ॲड करावा लागतो. व्हेकल नंबर ऑप्शनली टाकू शकतो. मल्टिपल नोट्स टाकू शकतो. डेट ही फिक्स असते. एकदा आपण एवढं सगळं टाकलं, आता जसं की मी एक टाकून दाखवतो 12 BB. ठीक, मग आपण सेव्ह करायचा. ही आपली एक एंट्री घेताना तो त्याचं लोकेशन पण ट्रॅक करून ते सेव्ह करतो आणि मग आपली एक एंट्री ॲड होते. आता समजा मी फोटो टाकलेला नाही म्हणून इथे हा आयकॉन दिसतो. एक्झिट फोटो टाकायचा असेल तरी आपल्याला टाकता येतो. आणि इथे पहा तुम्हाला त्याचे बेसिक डिटेल्स जसं की वेंडरचं नाव, किती लिटरचं टँकर आहे, कोणता टाईप आणि किती रुपये लागले हे दिसतं. त्यानंतर आपण मल्टिपल चार्ट्स बघू शकतो. जसं की टँकर्स दिवसाला किती आलेत, महिन्याला किती, मंथली, क्वार्टरली आणि कस्टममध्ये आपण एक 30 दिवसाचा स्पॅनमधला कोणताही टाईप जसं की टँकर्स किती आलेत, नंबर ऑफ टँकर्स, त्या दिवसांमध्ये तुम्हाला कॉस्ट किती आली आणि त्याच्यात तुमच्याकडे वॉल्यूम किती आला. जसं की याच्यात वॉल्यूम दिसतो 1000 लिटर आलेला आहे. आता 1000 लिटरची आपल्याला कॉस्ट पाहिजे तर कॉस्ट किती आली ती 120 रुपये. आता हा एकच टँकर असल्यामुळे एक दिसतो, मल्टिपल असेल तेव्हा तुमचे मल्टिपल दिसतील. आणि टँकर्स म्हणजे नंबर ऑफ टँकर्स. आता याच्यात आपल्याकडे एकच टँक्स म्हणून मग एक टँकर असं आपल्याला दिसतं. सिम्पल. आपण इथे वेंडर्सचे मल्टिपल आपल्याकडे फिल्टर्स आहेत ते वापरू शकतो. जसं की ह्या वेंडरचा एक पण आलेला नाही आहे, जसं की ह्या वेंडरचं पण नाही आहे, इथे एक आहे फक्त. तर आपल्याला असं एक फिल्टर लावता येतात मल्टिपल टाईप्सचे. आणि इथे तुम्हाला हे जे तुमच्या एंट्रीज आहेत त्या 5 दिवसाच्या, 7 दिवसाच्या, कस्टम 30 दिवसाचा समजा आपल्याला पाहायच्या असेल त्या दिसतात. आणि याच्यात तुम्ही डेट फिल्टर पण टाकू शकता की मला ह्या डेटच्या पाहायच्या आहेत तर तसंही आपण बघू शकतो. आणि मग तुम्हाला यात हे जे आपले चार्ट्स आहेत ते चार्ट डाउनलोड करायचे. तर इथे एक्सपोर्ट नावाचं बटन आहे, त्यावर क्लिक केल्यास तो डायरेक्टली आपल्याला वेगवेगळ्या मीडियम्स थ्रू शेअर पण करता येतो. त्यानंतर इथे तुम्हाला कोणी एंट्री केली, डिलीट केलं ते पण दिसतं. डन. एवढेच फीचर आहेत खरं. आणि नंतर याच्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल एक्सेल तर इथून एक्सेल एक्सपोर्ट पण करता येतो.